इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्याचा इराणनं तीव्र शब्दात निषेध केलाय। जोपर्यंत हल्ले सुरू राहतील तोपर्यंत इराण देखील प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचा इशारा इराणनं दिलाय। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतानं मिशन सुरू केलंय। 100हून अधिक विद्यार्थी आर्मेनिया मार्गे भारतात येणार आहेत। इराणमध्ये इस्रायली गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या इस्माईल फेकरी या व्यक्तीला फाशी देण्यात आली। इस्रायलच्या संरक्षण दलानं तेहरानमधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ जारी केलाय। तेहरानमध्ये क्षेपणास्त्र लॉन्चरनं भरलेल्या अनेक ट्रक्सना लक्ष्य करण्यात आलं। इस्रायलनेही ऑपरेशन सेफ रिटर्न सुरू केलंय। 1.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्यांच्या देशात विमान आणि समुद्री मार्गानं परत पाठवलं जाणार आहे। अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्याला पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पुरामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर अद्यापही 3 जण बेपत्ता आहेत। अमेरिकेतील उटाहमध्ये ट्रम्प सरकारविरुद्धच्या निदर्शनादरम्यान गर्दीवरती गोळीबार करण्यात आला। पोलिसांकडून हल्लेखोराला अटक करण्यात आली। चीनचा अण्वस्त्रांचा साठा 600 वरती पोहोचलाय। 2023-24 मध्ये चीननं आपल्या अण्वस्त्रांच्या साठ्यात 100 नवीन अण्वस्त्र जोडली आहेत। सिप्रीच्या अहवालात हे उघड झालंय। आयसीसीकडनं महिला वन डे विश्वचषकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली। भारतीय महिला संघाचा पहिला सामना बेंगळुरूमध्ये 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरोधात रंगणार आहे। भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनवर तामिळनाडूत प्रीमियर लीगमध्ये बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात आलाय। मदुराई पॅन्थर्सनं अश्विनची तक्रार केली। भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये थांबवण्यात आलंय। त्यामुळे भारतीय संघात राणाचा समावेश होण्याची शक्यता आहे। श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे। श्रीलंकेच्या गालेमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे। श्रीलंकेच्या माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे। निवृत्तीपूर्वी मॅथ्यूजनं दुःख व्यक्त केलंय। भारत आणि ऑस्ट्रेलियासारखे आम्ही का खेळू शकत नाही अशी खंत त्यानं व्यक्त केली। म्युनिक वर्ल्ड कपमध्ये भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी केली। भारतीय नेमबाजांनी 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकं मिळवत यश संपादन केलं। आमिर खानच्या सितारे जमीन पर चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळालाय। कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। चित्रपट निर्माते रोहित शेट्टी लवकरच त्यांच्या सुपरहिट चित्रपट मालिकेतील गोलमालच्या 5व्या भागावर काम सुरू करणार आहेत। राकेश मारिया यांच्यावर बायोपिक बनवल्यानंतर अजय देवगण आणि इतर कलाकारांचा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं बेंगळुरूमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली। सोशल मीडियावरती जॅकलिननं फोटो शेअर करून ही माहिती दिली। प्रसिद्ध गायक अदनान सामीनं 25 वर्षांनंतर आशा भोसलेंसोबत गाणं गायलं। या गाण्यात ईशा सिंग आणि अविनाश मिश्रा अभिनय करणार आहेत। तर रामचरणच्या पत्नीनं कियारा अडवाणीसाठी एक खास गिफ्ट पाठवलं। कियारानं सोशल मीडियावरती त्याचा फोटो शेअर करत आभार मानले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत मागील 24 तासांपासून पाणी होतं, मात्र आता पाणी ओसरलंय। बाजारपेठेतील व्यापारी आपल्या दुकानातील चिखल काढण्याचं काम करत आहेत। यावेळी लाखोंचं नुकसान झाल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले। येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा भिजून खराब झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बाजार समितीच्या आवारात शेड नसल्यामुळे कांदा भिजून खराब झालाय। कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पावसानं उघडीप दिली। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवरती पोहोचली आहे। मागील 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीच्या पेरणीची लगबग सुरू केली आहे। जिल्ह्यातील 8,85,900 हेक्टरवरती पेरणी केली जाणार आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरमधून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली। यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने देहू नगरपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। महत्त्वाच्या ठिकाणी
42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी मनोरे उभारण्यात आले आहेत। त्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावरती नजर असणार आहे। सांगितलं त्या पुलाला 8 कोटीच्या जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोव्हिजन्स या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली आणि म्हणून मग मी जे बजेटमध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली। खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1000 पट असा तो अर्थ असतो, त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो आणि हे सगळं वाचणावं, लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं। त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला। त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का, तर त्या कामाला मंजुरी ही दिली, ही वस्तुस्थिती आहे। त्याला प्रोव्हिजन होती का, तर प्रोव्हिजन आहे। निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडर्सची प्रक्रियाही पूर्ण झाली। मी आज या संदर्भात ज्यावेळेला खरं तर हे सांगण्यासाठी इथे आहे, प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना आणि त्या सचिव मनीषाताई यांना सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोव्हिजन पूर्ण झाली होती, टेंडर पूर्ण झाला आहे, त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे। कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असं निष्पाप लोकांचे बळी जर गेले असतील तर ते काही चांगलं नाही आणि म्हणून त्या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवेत ते निर्देश मी दिलेले आहेत आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर जर दिरंगाई केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई ही नक्की केली जाईल। तर मावळमधील दुर्घटनाग्रस्त पुलासंदर्भात भाजपच्या नेत्यांकडून रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद, जे कोणी दोषी असतील कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं। एक छोटासा ब्रेक। गुजरातमधील अनेक शहरांमध्ये पावसानं कहर केला। मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। गुजरातमध्ये पुढील 4 दिवसांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। गीर सोमनाथ, अमरेली आणि राजकोटमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। गुजरातच्या अमरेलीमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक शाळेची बस अडकली होती। या बसमध्ये अडकलेल्या सर्व 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। गुजरातमधील अमरेली इथे नदीत अडकलेल्या 22 कामगारांना वाचवण्यात आले। पाण्याचा जोरदार प्रवाहात सर्वजण अडकले होते। गुजरातच्या जुनागडला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। पाणी भरल्यामुळे शहरातील भुयारी मार्ग बंद करण्यात आला।
गुजरातच्या भावनगरमध्ये 50 विद्यार्थ्यांना वाचवण्यात आलं. पावसामुळे शाळेला जाताना विद्यार्थी रस्त्यात अडकले होते. गुजरातच्या भावनगरला पावसानं झोडपलं. सिहोर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटलाय. गुजरातमधल्या बोटादमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे एक कार नदीत वाहून गेली. नदीकिनारी असलेल्या एका हॉटेलजवळ ही कार पार्क करण्यात आली होती. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे ही कार थेट नदीत वाहून गेली. मुसळधार पावसामुळे केरळमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. कर्नाटकमधल्या मेंगळुरू शहराला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये पाणी भरलं होतं. केदारनाथसाठी आजपासून पुन्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे. रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर 2 दिवस हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील अमरोहा इथल्या एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या 4 महिलांचा मृत्यू झाला. 6 महिला जखमी झाल्या.